दुसऱ्याच्या समस्यांचा आनंद घेणं बंद करा. भगवंत आपल्याला तेच गिफ्ट करतो ज्यात आपल्याला आनंद मिळत असतो. स्वामी ओम मंडळी, मी प्राजक्ता सोळंकी ठाकरे घेऊन आली आपल्या समोर एक छोटीशी गोष्ट आहे एका भक्ताची, जो भक्त भगवंताची खूप आराधना करतो, मनापासून सेवा करतो, रोज जप देखील करतो, पण त्याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम समस्या कमी होत नव्हत्या. कधी घरातील व्यक्ती आजारी पडायची, कधी सॅलरी होत नव्हती, असे छोटे मोठे प्रॉब्लेम त्याच्या आयुष्यात चालू होते. आजूबाजूचे लोक देखील त्याला मोटिवेट करत होते की तू भगवंताची एवढी आराधना करतो, तुझे काहीही वाईट होणार नाही. पण काही दिवसानंतर त्याचा भगवंतावरचा विश्वास उडत जातो आणि एक दिवस ऑफिसमध्ये त्याचं मोठ्या प्रमाणावर भांडण होतं आणि त्या भक्ताला नोकरीवरून काढून दिलं जातं. तो भक्त घरी येतो. घरी आल्याबरोबर तो आपल्या भगवंताजवळ बसतो, हात जोडून मनापासून भगवंताची आराधना करतो, अर्धा तास जप करतो आणि नंतर त्याला राग येतो आणि तो भगवंताला म्हणतो की माझ्याच आयुष्यात एवढे प्रॉब्लेम, एवढे समस्या का? मला काही माहित नाही. मला या प्रॉब्लेम, या समस्यांपासून मुक्तता हवी आहे. मला समाधान हवं आहे. मला काही करू, तुम्ही दर्शन द्या, मला तुम्हाला सगळं काही सांगायचं आहे. आणि तो भक्त जेव्हा रात्री झोपतो आणि झोपल्यानंतर भगवंत त्याच्या स्वप्नात येतात आणि भगवंत त्याला काही सांगणार त्याच्या आधीच तो भक्त आपल्या सगळ्या समस्या भगवंताला सांगण्यास सुरुवात करतो की माझ्याच आयुष्यात एवढे प्रॉब्लेम, एवढ्या समस्या आहेत, मला काहीच माहित नाही, मला या समस्यांपासून मुक्तता हवी आहे, मला समाधान हवं आहे. त्यावेळेस भगवंत त्याला सांगण्याचा प्रयत्न करतात की हा नियतीचा खेळ आहे, हे चालूच राहणार आहे. पण तो भक्त काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. त्यावेळेस भगवंत त्या भक्ताला म्हणतात की माझ्या मागे एक मोठं झाड दिसतंय. त्यावेळेस तो भक्त हो म्हणतो आणि तू काय कर की तुझ्या सगळ्या समस्या एक छोट्या कागदांवर लिहून ठेव आणि त्या कागदांची एक पोटली बनव आणि ते त्या झाडाला टांगून ये. तू जेव्हा त्या झाडाला टांगून येशील त्या समस्यांपासून तुझी मुक्तता होईल. भक्ताला खूप आनंद होतो आणि पण भगवंत सांगतात की तू त्या झाडाला तुझ्या सगळ्या समस्या टांगून आल्यानंतर, ती पोटली टांगून आल्यानंतर तुला तिथून एक पोटली घेऊन यायची आहे. भक्त हो म्हणतो आणि तो त्या झाडाजवळ जातो. अगोदर आपल्या सगळ्या समस्या एका कागदावर लिहून घेतो, त्याची एक पोटली बनवतो आणि झाडाजवळ जातो आणि त्या झाडाला ती पोटली टांगतो. आणि तो जेव्हा निघतो त्यावेळेस त्याला आठवण येते की आपल्याला भगवंताने सांगितलं आहे की इथून एक पोटली परत घेऊन जायची आहे. त्यावेळेस तो एक सगळ्या पोटल्या बघतो, त्याच्यातली एक छोटीशी पोटली उचलतो आणि तो ती उचलता बरोबर त्याच्या मनात विचार येतो की या पोटलीत काही असं तर नसावं की मला त्याला ज्याने ही पोटली लिहिली आहे, ज्याने ही समस्या लिहिली आहे, त्याला एक गंभीर आजार आहे आणि तो त्या आजारात त्याचा मृत्यू होणार असेल. तो पटकन ती पोटली खाली ठेवतो. दुसरी पोटली उचलतो. त्या पोटलीत त्याला वाटतं की या पोटलीत असं तर नसावं की माझ्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणार आहे. पटकन ती पोटली खाली ठेवतो. परत तिसरी पोटली उचलतो. मग त्याला वाटतं की यात एखाद्या माझ्या जवळच्या व्यक्तीला गंभीर आजार होणार आहे आणि माझं पूर्ण आयुष्य यात त्रस्त जाणार आहे. म्हणून ती पोटली पण तो खाली ठेवतो आणि भगवंताला म्हणतो की ही अशी कोणती एक्सचेंज ऑफर तुम्ही मला दिली आहे, मला नको आहे ती ऑफर. मी माझ्या समस्यांची पोटली घेतो आणि घरी जातो आणि माझे प्रॉब्लेम, माझ्या समस्या कशा सोडवायच्या ते मी माझ्या पद्धतीने हँडल करेल आणि त्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेल. नको आहे मला तुमची एक्सचेंज ऑफर, असं म्हणतो आणि कुठलीच पोटली न घेता आपली स्वतःची जी समस्या लिहिलेली पोटली असते ती घेतो आणि घराकडे निघतो. बघा, छोटीशी गोष्ट आहे. या गोष्टीतून आपण देखील हाच बोध घेऊ शकतो की आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम, समस्या हे चालूच राहणार आहे. पण त्या समस्या, ते प्रॉब्लेम आपण कसे सॉल्व्ह करायचे व ते कशा पद्धतीने त्याला सामोरं जायचं हे आपल्या हातात आहे. म्हणून कुठल्याही समस्या, प्रॉब्लेमला आपण घाबरून न जाता धैर्याने त्याला तोंड देणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आपण भगवंताची सेवा करतो, आराधना करतो, जप करतो, पण त्यावेळेस आपण भगवंताला हात जोडून हीच विनंती केली पाहिजे की या समस्या तर चालूच राहणार आहे, पण त्या सोडवण्याची शक्ती मला दे, तेवढी ताकद माझ्यात येऊ दे, असं म्हणून आपण भगवंताजवळ आराधना केली पाहिजे. बघा, शेवटी जाता जाता एकच, मोठ्यांच्या आशीर्वादाने, देवाच्या कृपेने आणि स्वतःच्या परिश्रमाने करून दाखवा असं काही की जगही ओळखेल तुम्हाला. तुम्हाला जर माझी गोष्ट आवडली असेल तर त्याला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढील गोष्ट घेऊन मी लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.